नमस्कार. आज जरा एक वेगळाच विषय घेतलाय. कुंती. खूप वेगळा वाटला मला तो विषय वाचताना. एक स्त्री काय काय करू शकते आणि तिला किती प्रकारची संकट असू शकतात. आपल्याला तिचं नेहमीचं वाक्य माहितीये की मला सारखं दुःख दे म्हणजे तुझी आठवण येईल. मग ते ऐकायला छान होतं आणि कुंती सुद्धा म्हणाली पण आपली वेळ आली तर आपण असं काहीही करणार नाही, मागणार नाही की मला दुःख दे म्हणजे तुझी आठवण येईल. हे शक्यता कमी म्हणून कुंती वेगळी आहे, ती आपल्यासारखी नाही. तर तिच्याबद्दल थोडंसं बोलावं असं वाटलं. कोणत्याही स्त्रीच्या जीवनामध्ये बाला, लहान मुलगी, पत्नी, माता आणि मग निवृत्ती अशा 4 अवस्था असतात. कुंतीच्याही जीवनामध्ये त्या 4 अवस्था आहेत. पण त्या 4ही टप्प्यांवर तिनं यशस्वी वाटचाल केली आहे असं आपल्याला जाणवतं आणि वाचल्यावर कळतं पण. विशेष तिचं असं आहे की ती कधी भावनेच्या आहारी गेलेली नाहीये. सतर्कता आणि न्याय हे सातत्यानं विचारात ठेवूनच तिने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. भावनेच्या भरात काहीही केलेलं नाही हे तिचं वैशिष्ट्य. आता तिच्या भोवती असणारी गांधारी आपल्याला माहिती आहे, द्रौपदी आपल्याला माहिती, म्हणजे अनेक जणी माहिती आहेत. पण त्यातल्या गांधारीबद्दल बोलायचं झालं तर अंधपतीशी विवाह झाला म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली. 100 पुत्रांच्या मृत्यूचं दुःख तिला झालं जरूर, परंतु तिने म्हणजे आयुष्यभर मातृत्व 100 पुत्रांचं आणि धृतराष्ट्राबरोबर सन्मानाने राहणं, म्हणजे दुःख कशाचं? अंधपतीशी विवाह झाला म्हणून तिने डोळ्यावर पट्टी बांधली. त्याचं विश्लेषण वेगळं लोक करतात, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. पण डोळ्यावर पट्टी बांधून ती सम्राज्ञी म्हणून किंवा त्याची पत्नी म्हणून सन्मानाने राहिली. तो सन्मान कुंतीच्या वाट्याला कधीच आलेला नाही. मग तिला केव्हाही सन्मानाने राहता आलेलं नाही. दुसरी द्रौपदी, खूप समस्या, अनेक संकटांना तिलाही तोंड द्यावं लागलं. तिचं आयुष्यच वेगळं आहे आणि तरीही ती महाराणी होती, कारण कृष्ण तिच्या पाठीशी होता. त्या महायुद्धाची ती मूळ कारण होती, अधिष्ठात्री होती आणि त्यामुळे द्रौपदी एक वेगळ्या अर्थानं तिला सन्मान मिळाला. सुभद्रा पण एक अशी आहे की अभिमन्यूची आई म्हणजे वीर माता म्हणून तिचा गौरव झाला. पांडव वनात गेले त्यावेळेला सुभद्रा काही त्यांच्याबरोबर नव्हती, ती माहेरी होती. वनाचं दुःख तिला भोगावं लागलेलं नाही. पुढे तिचा नातू सिंहासनावर बसला, म्हणजे ज्याला आनंद म्हणतो, काही सुखाचे क्षण म्हणतो, त्या सगळ्यांच्या वाटेला आले. मग कुंतीच का मांडावीशी वाटली? कारण तिचं आयुष्यच मुळे सुख आणि दुःख आणि कर्तव्य यांनी घेरलेलं आहे. 4ही अवस्था ती यशस्वीपणे वाटचाल करती झाली आहे, बरोबर आहे. कसं आहे बघा, बाल्यावस्थेमध्ये खरं म्हणजे ती कृष्णाची आत्या आहे, शूरसेनाची मुलगी आहे ना. पण तिला
कुंती भोजाकडे जावं लागलं. कुंती भोज आणि शूरसेन ही आते मामे भावंड आहेत. हे आते मामे भावंड आहेत. सख्खे दोघांमध्ये मैत्र आहे. आणि जेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की कुंती भोज खूपच विषण्ण मनस्थितीमध्ये आहे, काहीतरी त्याला दुःख आहे, मग नेमकं काय काय आहे रे, तुला काय वाटतंय? तो म्हणला की मी अपत्यहीन आहे, म्हणजे मला होण्याची शक्यता नाही आहे. शूरसेनाने म्हटलं की ठीक आहे, मी वचन देतो, क्षत्रियाचं वचन, मला जे पहिलं अपत्य होईल ते मी तुला देईन. मला जे पहिलं अपत्य होईल ते मी तुला देईन, असं त्यांनी सांगितलं. आणि खरंच तसं घडलं. म्हणजे कुंती अजून जन्माला यायची होती जेव्हा वचन दिलं त्यावेळेला. आणि ती शूरसेनाची मुलगी पृथा हे तिचं नाव. शूरसेनाची ती मुलगी आणि पृथा हे तिचं नाव. ती झाल्यानंतर काही दिवस शूरसेनाकडेच त्यांनी ठेवून घेतलेली होती, म्हणजे ठेवली होती. त्याचं म्हणजे कारण कुंती भोजाकडे कोणी तिचं पालन पोषण करतील अशी राजस्त्री नव्हती. त्यामुळे इतक्या लहान वयात तिला समज येईपर्यंत काही काळ तरी म्हणून त्यांनी ते आपल्याकडे ठेवलेली होती. एक प्रसंग तो कसा आहे पुढच्या काळाशी संबंधित आहे म्हणून फक्त सांगते की ती बागेमध्ये खेळते, छोटी मुलगी आहे, आणि तिच्या दासीनं हातामध्ये पिलू आणलं पक्ष्याचं. ते चंडोल पक्ष्याचं पिलू आहे आणि ते घरट्यातून खाली पडलंय. ते कोवळं पिल्लू पाहिल्यानंतर ती हातात घेते आणि ती म्हणते की त्याची आई किती रडत असेल, त्या बाळाला किती दुःख होत असेल, तर ते त्याच्या आईजवळ आपण ठेवलं पाहिजे. ते घरटं उंचावर आहे, तिला ते ठेवता येणार नाहीये, दासीला जमत नाहीये. वडिलांना आग्रह करते की ते ठेवा तिथे. ते म्हणतात थांब, कोणीतरी येऊ दे, एखादा चाकर, आणि मग त्याला सांगतो. ती म्हणली नाही नाही, पण तर तिच्या आईला किती दुःख होईल, तेव्हा त्या बाळाला किती वेळ वाट पाहावी लागेल. नको नको, आधीच ठेवायला पाहिजे, आधीच ते ठेवायला पाहिजे. कुंती भोज बरोबर आलेले. कुंती भोज म्हणतात आई थांब मी ठेवतो. शूरसेन म्हणतात नाही नाही, आमच्याकडे अतिथीलाही कामं नाही सांगत, त्यामुळे मीच ठेवणार. ते झाडावर चढले, त्यांनी ते पिलू ठेवलं आणि खाली आले. झालं का म्हणाले समाधान, असं कुंतीला त्यांनी पृथेला विचारलं. पृथा म्हणाली पण त्याचंच घरटं होतं ना, नक्की त्याच्याच आईकडे ठेवलंत ना, म्हणजे बघा किती शंका, त्याच्याच आईकडे ठेवलंत ना, ते नक्की बाळ पोचलं ना आईजवळ. लक्षात आलं असेल हा प्रसंग लहानपणचा का सांगितला. आणि मग त्यालाही आश्चर्य वाटलं. तो म्हणलं अगं बाई नको काळजी करू, ते आणखीन 2-3 बाळं तिथं होती याच्याच सारखी, नक्की त्याचंच ते घरटं होतं. तिला जरा बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी दोन्ही रथ निघाले. एका रथामध्ये शूरसेन आणि पृथा आहे आणि एका रथामध्ये कुंती भोज आहे. आणि मथुरा सोडून ते निघालेले आहे. तिथं गेल्यानंतर शूरसेनाने सांगितलं, तुला एक गोष्ट सांगतो, क्षत्रियाने दिलेलं वचन कधी मोडायचं नसतं आणि क्षत्राणीनं कधीही आपल्या चारित्र्याशी तडजोड करायची नसते. ह्या 2 गोष्टी तू लक्षात ठेव. शिलासाठी तिने मरावं, क्षत्राणीने शिलासाठी मरावं, तडजोड नाही. आणि ह्यानी वचन कधी मोडायचं नाही, हे लक्षात ठेव. तिला असं वाटलं की हे का बरं सांगत असतील, बरं काही कळत नाही हो, किती लहान मुलगी आहे ती, अबोध आहे. पण ती म्हणली बाबा सांगतात म्हणजे काहीतरी वेगळं आहे, विश्वास आहे बाबांवर आणि श्रद्धा आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि पटकन ते रथात बसले. पटकन रथात बसले आणि म्हणाले आता तुला इथेच राहायचंय, आता तुला इथेच राहायचंय. तिने हात मारलं तात.
आणि म्हणजे वाईट वाटतंय की आपल्या आईकडून आपण इथे आलोय, आता आपली आई आपल्याला भेटणार नाहीये. तिने वडिलांना हाक मारली आणि कुंती भोज शेजारीच होते. त्यांनी असं म्हटलं की बाळा, इतका मी दुष्ट नाहीये ग, आणि इतका मी कठोर पण नाहीये, उद्या तुला आईकडे पोचवतो. त्यावेळेला तिने सांगितलं की नाही, मी म्हणून नव्हते हाक मारत, मी आईला माझी अंगठी आठवण म्हणून देणार होते त्यांच्या बरोबर. कुंती भोज म्हणले आपण उद्या जाऊ तुझ्या आईला ही अंगठी द्यायला, तू तिकडेच राहा. क्षणात तिला जाणीव झाली की बाबांनी आपल्याला काय सांगितलंय, दिलेलं वचन पाळायचंय बाबांचं. बाबांनी वचन दिलं आणि तिने म्हटलं आपली दत्तक कन्या आपल्याला नमस्कार करते आणि आता आपण मला कुंतीच म्हणा, पृथा नाही. लहान वय आहे, बाला म्हणून कसं तिने यशस्वीपणे ते स्वीकारलंय हे सांगण्यासाठी हे सगळं वर्णन. एवढ्या लहान वयात इतकी समजूत आणि वडिलांनी टाकलेली जबाबदारी कळणं अवघड आहे, अवघड आहे. आणि आता ती तिथे राहते. तिथं खरोखरच कुंती भोजाच्या घरी कोणतीही स्त्री नाही, दासी आहेत. मग धात्री नावाची एक दासी विश्वासू आहे, तिला कुंती बरोबर त्यांनी सांगितलं की आता तू हिच्या बरोबर राहायचं, हिची काळजी तू घ्यायचीस. किती निरीक्षण असेल किंवा काय, म्हणजे मला कुंती वेगळी का वाटली त्या अनेक प्रसंगात आपल्याला पण वाटेल, खरंच तसं आहे. राजस्त्रिया कोणी नाही आहेत. तिला पहिल्यांदाच आश्चर्य वाटलं होतं की एरवी आपण जेव्हा घरी येतो त्यावेळेला आई औक्षण करते बाहेरून आल्यावर, इथे कोणीच केलं नाही. पण ते लक्षात ठेवून कुंती भोजाने जेव्हा धात्रीला सांगितलं की तू आता हिच्याकडे लक्ष ठेवायचं, आणि तो युद्धावर गेला. राजा आहे तो, घरात बसून नाहीच राहणार, तो युद्धावर गेला. विजयी होऊन परत आला आणि त्याने पाहिलं तर त्याच्या राजवाड्याच्या दारामध्ये औक्षणाला कुंती उभी होती. वय लहान आहे पण विजयी होऊन आलेत, आपली आई काय करत होती हे बघितलेलं आहे. आणि ती औक्षणाला तिथे उभी राहिली. कुंती भोजाला खूप कौतुक वाटलं तिचं. आणि अशी ही कुंती हळूहळू थोडी मोठी होती. आणि अचानक एक दिवस कुंती भोजाने म्हटलं की का गा अशी बसलीस, उदास का झालीस, कोणाची आठवण येते का, मथुरेची आठवण येते का, येणार आहेत तुझे बाबा उद्या का? अगं मला लक्षातच नव्हतं आलं, तू आता मोठी होतीयस, तुझ्या बाबांनी आठवण करून दिली. शूरसेनांनी निरोप दिला की हिचं आता स्वयंवर करायला हवं, हिचं आता स्वयंवर करायला हवं, असं तिला त्यांनी म्हटलेलं आहे. तत्पूर्वी ज्या वेळेला कुंती भोज युद्धावरून आले ही औक्षण करते, आणि त्याच वेळेला मागून एक गर्जना झाली जोरात, कुंती भोजा मी इथे आलोय. आवाजावरून कळलंच होतं कोण आहे. त्यांनी वळून पाहिलं, दुर्वास. आता दुर्वास म्हटलं की सगळं संपलंच की, म्हणजे सगळे घाबरूनच काहीतरी भयंकर घडणार आता. आणि त्यांनी असं सांगितलं की पंचमहाभूत माझ्या म्हणजे कह्यात यावीत अशा प्रकारचा एक यज्ञ मला करायचा आहे, आणि त्या यज्ञाची जागा तुझ्या राजवाड्यासमोरच मला हवी आहे. तिथेच मला पर्णकुटी बांधून हवी आहे, इथेच माझी ती सगळी योजना तुला करायची आहे. आणि त्यामुळे आणि माझ्या सेवेसाठी मला एक राजस्त्री हवी आहे. सेवेसाठी म्हणजे माझ्या पूजा अर्चा जे काही असेल, जी कामं असतील ती करायला एक राजस्त्री हवी. आणि कुंतीशिवाय कोणी नव्हतंच. आणि मग कुंती तिथे धात्रीसह आली आहे. धात्रीसह तिथे ती राहिली आहे. दुर्वास अत्यंत कोपी आहेत, लहरी आहेत, हट्टी आहेत, हे सगळं कुंती भोजाने तिला जाणीव करून दिली होती. आणि ती म्हणली की म्हणजे दुर्वासांची तपश्चर्या सुरू झाली आणि त्याबरोबर कुंतीची पण सुरू झाली. कोणत्या क्षणी हे ग्रस्त काय करतील मागतील आणि काय
सगळी तयारी करून ठेवणं आणि वय बघा ना, एवढ्या लहान वयात तिला हे पेलायचंय सगळं. आणि ती सेवेमध्ये आहे त्यांच्या. कधी फक्त दुधावरच राहायचं, कधी रात्र रात्र झोपायचंच नाही, मध्येच काहीतरी मागायचं. म्हणजे त्यांची तपश्चर्या योग्य होती, उत्तम प्रकारे ते करत होते. कारण सोपं नाही पंचमहाभूत ताब्यात घेणं. आणि कुंती मात्र न बोलता, कारण क्षत्राणी आहे ना, सगळ्या प्रकारानं आपल्याला आता हे पेलायचंच आहे हा निर्धार आहे. कसं करू, काय करू, मला काय जमणार आहे वगैरे काही मनात नाही. हे काही मनात नाहीच आहे, म्हणून ती वेगळी. आपल्याला किती शंका वाटली असते की नाही, कसं आपल्याला जमणार, हा कोण ग्रस्त आले, बाबांनी काय यांची आपली सेवा करायला सांगितली, त्यांची पूजा पाठ सगळं मी तयार करायचं, त्यांच्या समिधान उठवायचं, ते काय जे काही यज्ञाची तयारी असेल ते सगळं मी करायचं नाही. वडिलांनी सांगितले ते मला करायचंय. आणि त्याप्रमाणे तो यज्ञ सफल झाला. एक दिवस पौर्णिमेची रात्र आहे आणि दुर्वास एकदम जोरात म्हणाले ओम म्हणून, आज माझं तपस्या सफल झालेली आहे, मला आज मंत्र मिळालेला, अभिसार मंत्र तो मला प्राप्त झालेला आहे आणि मी तुझ्या सेवेवर तृप्त आहे. मी तुझ्या सेवेवर तृप्त आहे. आता दुर्वास असं म्हणतायत आणि ते मला तुला द्यायचं आहे. दुर्वासांसमोर नाही कोणी म्हणूच शकत नाही. ते पुढे आपल्या लक्षात येईल 2-3 प्रसंगात. नाही कोणी म्हणूच शकत नाही. म्हणजे दुर्वासांच्या नाव घेतलं की सगळे काम करायला तयार. आणि त्यांचं कोप हा कोणालाही सहन होण्यासारखा नाही. आणि त्यामुळे काय काय होत आहे किंवा ते काय देणार आहे ते काही तिच्या लक्षात नाही आलेलं. तिने आपली ओंजळ पुढे केली आणि जलाच्या साह्यानं त्यांनी तो अभिसार मंत्र तिच्या ओंजळीत घातला आणि त्याने असं सांगितलं की ह्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर तू ज्याला बोलवशील तो येईल आणि तुझी कामना पूर्ण होईल. ते काही तिला कळलं नाही. कळण्याचं वयच नाही हो. काय कुठला मंत्र आहे, कोणाला बोलवायचं आहे, म्हणजे काय होणार आहे ते काहीच माहिती नाही. फक्त एकच त्यामध्ये आहे, म्हणजे आता सगळेच आपण ज्येष्ठ आणि हे आहोत तर सांगायला हरकत नाही की कुठल्याही शारीरिक संबंध नसताना मूल होणार आहे. सगळ्यांनाच माहिती असलेलं म्हणून हे वाक्य मी सांगितलं. त्याचं वर्णन तिथे आहे, म्हणजे ते शब्दही वापरलेले आहेत. काही तिला कळलेलं नाही आणि दुर्वास थांबले नाही. कुंती भोजाचा निरोप घेतला नाही, हक्काने आले, पण जाताना काहीही त्याला सांगितलं नाही. ती आली परत. मधून मधून तिच्या मनात याचं काय असेल ते, लहान आहे ना, उत्सुकता लहान, जसं आपल्याला मिळालेलं बक्षीस उघडून पाण्याची घाई असते की नाही, काय मिळालंय, काय प्रेझेंट आहे, बघूया उद्या, बघूया. मग आपणच म्हणतो थांब जरा, ते ज्यांनी दिले ते बाहेर तर जाऊ दे मग बघू. पण तसलं काय नाही ना. ती म्हणते की नाही नाही नको, बघूया पुढे बघूया. पण एक दिवस असा उजाडला, ती सौधावर उभी होती आणि तो तेजस्वी सूर्य तळपताना तिने पाहिला. अतिशय सुंदर, तेजस्वी, सुंदर नारिंगी रंग आहे, त्याची किरण बाजूला आहे. आणि असं ते बिंब बघितल्यानंतर तिने नकळत तो मंत्र म्हटला आणि सूर्यदेव आले. काय झाले तिला कळत नव्हतं, डोळे मिटले, आपोआपच झाली. या सगळ्या क्रिया आपोआप झाल्या. सूर्याचं तेज सहन करणं सोपं नाही, त्यामुळे आपोआपच डोळे मिटले गेले आणि तिला काहीतरी वेगळं वाटलं आणि थोड्याच वेळात ती भानावर आली. एवढा प्रसंग झाला. काय झालं हे तिला कळलेलं नाही. काहीतरी वेगळं झालं असं वाटलं, पण नेमकं काय झालं कळलं नाही. काही काळ गेल्यानंतर धात्रीला तिच्या शरीरातला बदल कळला. तिने विचारलं,
धात्रीला, कारण ती अनुभवी आहे आणि विश्वासू आहे, पूर्णपणे कुंतीचं पालन पोषण करायला सज्ज असलेली आहे. आणि त्यामुळे हिच्यात झालेला बदल तिला जाणवलाय, तिला माहिती आहे ही कुठेही गेले काही वेडवाकडं करणारच नाही. आणि तरी हे घडलं कसं, तरी हे घडलं कसं असं तिला वाटलेलं आहे. आणि तिने सांगितलं, दुर्वास ऋषींनी मला तो अभिसार मंत्र दिला. दुर्वासांचं नाव घेतलं प्रश्नच नाही, काय घडलं असेल तिच्या लक्षात आलं. माता ती म्हणली की हे सोपं नाही, कुमारी माता होणं सोपं नाही, म्हणजे लांछनास्पदच आहे किंवा तुला त्याचा त्रासच होणार आहे. मग काय, तर आता कुठे जाणार. मग तिनेच एक युक्ती केली आणि सांगितलं की कुंती आता दुर्वासांच्या त्या ह्याच्यामध्ये एकूण तपस्येमध्ये त्यांच्या खूप थकली आणि त्याला एकांत हवाय, तिला एकांत हवाय. बाकीच्याही दासींना सांगितलं कोणी जायचं नाही, मी आहे. आणि तिनं कुंतीचं त्या काळामध्ये छान असं म्हणजे सांभाळलं तिला. आणि एक दिवस ती प्रसूत झाली. दैवी योजना असते, त्याला खूप पाऊस पडत होता, विजांचा कडकडाट होत होता, त्या बाळाच्या रडण्याचा आवाज कोणालाही आला नाही. धात्रीनं हे सांगितलं होतं, हे मूल तुला जवळ ठेवता येणार नाही, ते आपल्याला सोडून द्यावं लागेल. तिने आपल्याबरोबर एक पेटी आणली होती. आता ही जरी लहान असली तरी शेवटी आई झालेली आहे, त्यामुळे बाळाबद्दलची आत्मीयता, चंडोल पक्षाचं पिल्लू आठवलं की लक्षात येईल. मग ती म्हणते की ही पेटी खडकावर आपटली तर, ह्या पेटीत सोडून दिलं आपण आणि त्याच्यात कुठले किडे मकोडे त्या भोकातून शिरले तर आणखीन काहीतरी होऊ शकतं वगैरे शंका ती विचारते. धात्री म्हणते काय बोलायची वेळ नाही, काळजी करू नकोस, मी सगळ्या प्रकारे ते सुरक्षित राहील हे बघणार आहे. आणि माझी माणसं मी ठिकठिकाणी ठेवलेली आहे, ती पेटी कुठे जाते आहे म्हणजे आपटत नाहीये ना, नीट आहे ना, एवढं बघायला आहेत. आणि सगळ्यांना सांगितलं तिने काय धात्रीनं की दुर्वासांचा मंत्र आहे बरं. तर दुर्वास म्हटलं कोणी खोलात शिरून विचारणारच नाही, विचारलंच नाही कोणी काही. त्यापूर्वी एकदा धात्रीने असं हे मूल होणे म्हणजे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी एकदा धात्रीला सांगितलं की मला विष आणून दे, मी नाही हे काम करणार. मी असं म्हणजे जहाल विष वगैरे काही आणून देणार नाही. राजवैद्यांना बोलवा म्हणाली आणि राजवैद्यांना सांगितलं की जहाल विष हवंय. हा, आणि ते का हवंय तर दुर्वासांनी सांगितलेला उपाय करायचा म्हणून हवंय. आता दुर्वासांचं नाव घेतलं, राजवैद्याने पण काहीच म्हटलं नाही. त्यांनी कुपी आणून दिली, निदर्शात पोचली, रात्री सकाळी नेहमीसारखी उठली. तो परिणाम होणारच नव्हता, सूर्य आहे होतो, त्यामुळे त्याचा काहीही परिणाम झालेला नव्हता. आणि म्हणून ते मूल त्या नदीतून टाकून म्हणजे सोडायची वेळ. त्याला कानाला कवच कुंडल जे आपण म्हणतो, कानामध्ये कुंडल वगैरे होती, ते वेगळंच सूर्याचंच आहे ना ते, त्यामुळे ते पण एक वेगळे पण ती खूण लक्षात राहिली, कवच कुंडलांची खूण. आता स्वयंवर झालं, मन कशातच नव्हतं, कळत काहीच नव्हतं, पण लावलेला नव्हता स्वयंवराला, पण ऐकलेलं होतं की हे चांगलं म्हणजे शूर आहे कुरु वंशातले पांडू, तर त्यांच्या गळ्यामध्ये तिने माळ घातली. आता जरा बरे दिवस गेले त्यांच्याबरोबर, पण एका युद्धावरून येताना त्यांनी एका सुंदरीला आपल्या बरोबर आणली, म्हणजे त्यांची हे होण्याची, पट्टराणी होण्याची किंवा त्यांची महाराणी म्हणून राहण्याचं तेही भाग्य केलं. ती माद्री आली बरोबर, ती सुंदर आहे. सुख कसं दूर जात आहे तिच्यापासून प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेला, तरीही ते स्वीकारलं. आणि युद्ध करून आल्यानंतर आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे काही दिवस जरा विरंगुळा रिलॅक्स होणं म्हणतो आपण तसं, मृगायला जायचं, शिकारीला जायचं. आणि त्याप्रमाणे
म्हणजे ती प्रथाच होती, काही वेगळं त्यांनी केलेलं नव्हतं आणि त्याप्रमाणे तो शिकारीला गेलेला आहे. आणि मग आपल्याला पण आठवत असेल किंवा माहिती आहेत या सगळ्या कथा, क्रमाने माहिती आहेत की नाही माहित नाही, पण माहिती आहे. तर त्यांनी जो बाण सोडला, तर प्रणय क्रीडेत रमलेलं जे हरिणांचं दाम्पत्य होतं त्यातल्या नराला तो लागला. ते किन्नम ऋषी हरणाच्या रूपामध्ये असते आणि त्यांनी त्याला शाप दिला की तुला रतिसुख आता अनुभवता येणार नाही, ज्या क्षणी तू प्रयत्न करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. आता माद्रीला घेऊन आलाय, कुंती आहे, 2 पत्नी आहेत त्याच्याबरोबर, पण आता ते सुख मिळणार नाही. आणि त्यामुळे अत्यंत दुःखी आहे. 4 दिवस त्यांनी आपल्या महालाचा दरवाजा बंद केलाय, तो एकांतामध्ये आहे, पांडू वगैरे सगळं. आणि त्यावेळेला सगळ्यांनी दार ठोठावून पाहिलं, सगळ्यांनी आवाज देऊन पाहिले, काय झालं काय झालं काय नाही. आणि मग 4 दिवसांनी त्याला ते म्हणजे भीष्म आले स्वतः आणि का दार उघडत नाही हे विचारल्यानंतर त्यांनी ते सांगितलं काय घडलं ते. अत्यंत वाईट वाटतंय. आणि आता मुख्य म्हणजे त्या सिंहासनावर वारस नाही ना, वारस नाही. तर मग आता आपण कशाला राहायचं इथे, म्हणजे तो उदास झाला आणि वनात जायचं त्याने ठरवलं. कुंती आणि माद्री अर्थातच बरोबर गेलेल्या आहेत. आणि काही दिवस बरे गेले, पण त्याचं दुःख काही कमी होईना, आपण अपत्यहीन आहोत. आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांना पितरांना मोक्ष मिळणार नाही, कारण पुढे श्राद्ध वगैरे होणार नाही, परंपरा पुढे चालू राहणार नाही, पिढ्यानुपिढ्या पुढे जायला पाहिजे, ते आपल्यामुळे खुंटणार आहे आता. आणि त्याचं त्याला दुःख आहे. कसा विचार करतात बघा, म्हणजे आपल्याला मूल नाही बरोबर आहे, पण आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी पुढची पिढी हवी आहे. हा जो काही एक वेगळा विचार आहे ना, तो आपल्याचकडे आहे, आपल्याच भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि मग तिने सांगितलं शेवटी एक दिवस, म्हणजे माद्री बरोबर ती छान राहते, तिने माद्रीचाही द्वेष केलेला नाही, माद्री पण तिला मोठी बहीण म्हणून दोघी जणी चांगल्या राहतात. आणि मग तिने सांगितलं की मला असा एक मंत्र प्राप्त झालाय, तुमची परवानगी असेल तर तुम्हाला आपत्ती होऊ शकते, म्हणजे तुम्हाला मुलं मी देऊ शकेन. आणि मग युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन या तिघांचा जन्म झालेला आहे. पण माद्रीकडे ती बघते आहे आणि तिलाही हवं असेल ना म्हणून, असं तिला वाटतंय. बघा किती वेगळी आहे कुंती. ती माद्रीला पण हे सुख मिळालं पाहिजे मुलांचं, म्हणून तो जो 2 मंत्र आणखी होते ते तिने माद्रीला दिले. आणि मग माद्रीला पण नकुल आणि सहदेव ही 2 मुलं झाली. आता छान ती 5 मुलं, या दोघे आणि पांडू छान अरण्यात राहत होते, फळं गोळा करत होते, तपशे त्या मुलांचे खेळ बघण्यात सगळं आनंदात दिवस चाललेले होते. आणि अचानक एक दिवस माद्रीच्या रूपाला पुन्हा पांडू ढाळला, तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा म्हणजे तो मृत झाला. हे ठरलेलंच होतं, माझ्यामुळे हे झालंय असं माद्रीला वाटतंय. आणि एक क्षण का होईना पण कुंतीला पण वाटतंय की हो, हिने सांभाळायला पाहिजे. खरं म्हणजे तिचा काही दोष नाहीये, ती नाही म्हणते आणि तरी पांडूला राहवलेले नाही. आणि मग धात्रीनंच पांडूला चितेवर ठेवलं. मुलं तर लहानच होती, त्यामुळे ते सगळं घडणं शक्य होतं. त्याच दासीनं सुद्धा काय काय केलंय बघा. आणि माद्री आपण होऊन चितेमध्ये प्रवेश करते झाली, हे माझ्यामुळे घडलंय, आता तिथे तरी मी सुख देईन त्यांना. आणि म्हणून ती त्यांच्याबरोबर गेली. आणि कुंतीला म्हणजे ती म्हणते आहे की मोठी असलीस तरी तू जाऊ नको ताई, कारण मुलांवर प्रेम करणं हे तुला जेवढं जमलं तेवढं मला जमणार नाहीये. आणि माझी खात्री आहे की माझ्या 2 मुलांचाही तू तेवढाच चांगला सांभाळ करणार आहेस, आणि म्हणून मीच जाणार आहे. आणि ती गेली. पुन्हा कुंती
या 5 मुलांना घेऊन राहायचं अरण्यामध्ये हे सोपं नाही. त्यामुळे तिला पुन्हा परत यावं लागलं आपल्या राजवाड्यामध्ये. खरं म्हणजे माहिती होतं, वाईट वाटत होतं की आपण बाहेर पडलो, अरण्यात गेलो, पण आता पुन्हा इथे यायचंय. आणि तिचं स्वागत भीष्मांनी पुन्हा केलंय. म्हणजे म्हणतात की इथे तुझं स्वागत आहे आणि तू राहा. त्याप्रमाणे तिथे झालं. द्रोणाचार्य शिकवायला आले. मधलं काही सांगत नाही, द्रोणाचार्य शिकवायला आले. तिथून हेवे दावे सुरू झाले. कारण पांडव उत्तम पद्धतीने सगळं आत्मसात करत जात आहेत. ती सत्प्रवृत्त आहेत मंडळी. 5 मुलं सत्प्रवृत्त आहेत. तिकडे गडबड आहे आणि त्यामुळे हेवे दावे सुरू झाले. भीमाला मारण्याचे प्रयत्न झाले, ते पण आपल्याला कथा माहिती आहेत. मग लाक्षागृहाची कथा आपल्याला माहिती आहे काय झाली ती. विदुर सांगत होता या सगळ्या गोष्टी की काय काय घडतंय. आणि विदुराकडून कळत होतं कुंती सतत जागरूक होती. आपल्या 5ही मुलांना उत्तम घडवणं हे माता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि आता ते मलाच करायचं आहे याची तिला सतत जाणीव आहे. आणि मुख्य म्हणजे मी क्षत्रिय आहे हेही तिला सतत आठवत आहे. खाली मान घालून जगायचं नाहीये हे पण आठवत आहे की असं जळून मरायचं नाही. त्या लाक्षागृहामध्ये त्याचं वर्णन पण खूप छान आहे त्या प्रसंगाचं सुद्धा, की भीमाने कसं त्या पुरोचनाला सांगितलं की माहितीये तू काय करणार आहेस ते वगैरे, आम्ही सुखरूप बाहेर पडणारच होत, काय वर्णन आहे ते. आणि कुंतीनं मग निषाद अशी 5 प्रेत आणि ती आई अशी म्हणजे 6 प्रेत. तिथे त्यांनी भरपूर दारू बसली, ते लोक तिथे थांबले, हे भुयारातून निसटले. पण लाख मरावे पण लाखांचा पोशिंदा भरू नये हे तिला कळतंय. माझी मुलं इथे आता जगली पाहिजेत कारण त्यांची गरज आहे. आणि त्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. मग आपल्याला पुढे माहिती आहे की ते एकचक्रा नगरीमध्ये पोहोचलेले. पण तिथेही बघा कुंतीचं वेगळेपण पुन्हा एकदा, की ज्या घरात राहिले तिथे रडारड की मी आधी मी जातो त्या बकासुरापुढे, मी जातो. कुंती म्हणते प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रिय कोणीही नाहीये आता खरं म्हणजे. ती काय राणी नाहीये, तिचा कोणी राजा नाहीये, पण तरीही स्वभाव धर्म तिचा वेगळा आहे. आणि म्हणून ती म्हणते माझा मुलगा जाईल त्याच्याशी लढाय, माझा मुलगा आज तिथे जाईल. आणि मग आपल्याला माहिती आहे बकासूर आणि भीमाची कथा ती काही सांगण्याची गरज नाही. पण जिथे जाईल तिथे आपला स्वधर्म विसरत नाही म्हणून कुंती वेगळी आहे. क्षत्रिय धर्म विसरत नाही, क्षात्र धर्म विसरत नाही. प्रजाहित रक्षण हा क्षात्र धर्म आहे आणि त्यामुळे मला ते केलं पाहिजे म्हणून बकासुराला मारायला भीमाने, कारण भीमावरती तिला पूर्ण विश्वास आहे. भीम किती पराक्रमी हे सगळं माहिती आहे. तर अशा पद्धतीनं ती पुढे जाते. बाकी सगळ्या गोष्टी कुंतीचं मोठेपण काय आहे तेवढंच आपल्याला फक्त बघायचं आहे, बाकीच्या गोष्टी काय आपल्याला बघायच्या नाही. आणि त्याप्रमाणे बकासुराचा वध झाल्यानंतर मग द्रुपदाची कथा आपल्याला माहिती आहे. द्रुपदाने पण म्हणजे त्याचं द्रोणाचार्यांशी वैर आहे. ते एकूण महाभारतामध्ये वेगळं वेगळंच आहे. त्या सगळ्या कथांचा आपण काही उहापोह करणार नाही आहोत. पण आता त्यांनी द्रुपदाने द्रौपदीसाठी असा पण लावला की जो पण फक्त अर्जुनच जिंकू शकेल हे त्याला माहिती होतं. म्हणजे आता या कौरवांचा पराभव करण्यासाठी बाजू प्रतिस्पर्धी जे आहेत किंवा जी दुसरी बाजू आहे ती भक्कम करायची आहे. म्हणजे पांडवांच्या बाजूशी आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून द्रौपदी म्हणजे तो मत्स्यभेद वगैरे ते आपल्याला माहिती आहे, बाकीच्या वर्णनात जाऊया नको. आणि त्याप्रमाणे अर्जुनाशी तिचा विवाह झालेला आहे. आणि ते घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे भिक्षा ते आपल्याला माहिती आहे. मग त्याची कथा वेगवेगळी सांगितली जाते. 5 वेळा पती मिळू दे पती म्हणून तुला 5 पती वगैरे काय काय वेगळे वेगळे सांगत असतात ते आपण ऐकतो. तर आता तिला वाटून घे सांगितल्यानंतर तिथेही द्रौपदी कुंतीचं वेगळेपण असं आहे की ही 5 भावंड एकत्रच राहिली पाहिजेत, ह्यांच्यात कुठेही मतभेद होता कामा नये.
मग ते एकत्र राहण्यासाठी काय तर त्या दोघा सगळ्यांचं मिळून एक काहीतरी असलं पाहिजे आणि ती प्रिय पत्नी आणि त्यामुळे ती द्रौपदी त्यांच्या बरोबर आहे. आता द्रौपदीला तिने आपलेस कसं केलं ती मोठी छान कथा वाटली मला. तो प्रसंग मला आवडला म्हणून सांगते फक्त. म्हणजे सासवासुनांचं नातं कसं असावं ते पण त्याच्यातून आपल्या लक्षात येतं. तर तिने असं सांगितलं द्रौपदीला की आता हे बघ आतापर्यंत ही मुलं जी भिक्षा आणायचे ना त्याचे वाटे मी करत असे, आता तू करायचं. आता ती भिक्षा आणेल ना त्याचे वाटे तू करायचं. म्हणजे किल्ली देऊन टाकली तिच्याजवळ तिजोरीची, तू करायचंय. म्हणजे काय करायचं ते कसं करायचं ते मात्र म्हणा मी तुला सांगते की त्या भिक्षेतला अर्धा वाटा भीमाचा आणि भीम भरपूर खायचा पण अत्यंत प्रेमळ आहे आणि ती आई आहे हो त्यामुळे प्रत्येक मुलाचं कमी जास्त काय आहे तिला जाणवत आहे कळत आहे म्हणून ती म्हणते भीमाला अर्धा वाटा द्यायचा आणि उरलेल्या अर्ध्यामध्ये हे 4 भाऊ तू आणि मी बघा सुनेला आपल्या बरोबर घेतलाय उरलेल्या वाट्यामध्ये 4 भाऊ तू आणि मी आपल्या बरोबरीचा दर्जा दिला सून घरात आल्याबरोबर हे सासवा सुनेचं वेगळं नातं आणि वेगळे पण मला द्रौपदीच्या कुंतीच्या संदर्भात जाणवलं आणि हा प्रसंग मला सांगावा असं वाटला इतकं सहज नातं आहे जवळ करायचं हो ना आणि ते तिने शेवटपर्यंत टिकवलंय आणि त्या शेवटपर्यंत टिकवण्यामध्ये सुद्धा म्हणजे शेवटचा जो प्रसंग आहेत ना तेच आता फक्त सांगते की युद्धाच्या वेळेला म्हणजे खांडवन दिलं मग द्यूत झालं ते कपटाने जिंकलं मग द्रौपदीला कसं रजस्वला असताना तिला आणलं तिचे केस धरून आणलं वगैरे हे सगळ्याचं वर्णन आपण खूपदा ऐकलेलं आहे ते माहिती आहे ते सांगणार नाहीये पण ते जे शब्द आहेत ना कुंती तिथे नव्हती पण ते शब्द तिला कळलेले आहेत आणि त्यामुळे ती पेटून उठली आहे भयंकर चिडलेली आहे आणि ज्या वेळेला धर्माने असं म्हटलं की प्रत्येकाचं एक म्हणून 5 जनपद आम्हाला द्या म्हणजे 5 गाव आम्हाला द्या तो हे मागायला गेला म्हटल्यानंतर हिला चिड आली आणि ती म्हणते भीक काय मागतोस क्षत्रिय ना तू भीक नाही मागायची आणि विसरलास का एखाद्या स्त्रीचा अवमान होणं एखाद्या स्त्रीचा अवमान होणं हे क्षात्र धर्माला कलंक आहे म्हणजे मला दुःख त्याचं आहे कशाकरता 5 गावं मागायची त्याने तर त्याच्या आणखीन वेगळंच उत्तर दिलं काय सुईच्या आग्रहावर मावेल एवढी पण जमीन देणार नाही वगैरे आणि मग तिने जे कृष्णाला पण म्हणजे भीम युधिष्ठिर गेला 5 जनपद गाव 5 तरी गावल्या मागितले याची तिला चिड आली आणि जेव्हा तिला कळलं की आपला भाचा शिष्टाई करायला चाललाय युद्ध नको म्हणून शिष्टाई करायला चाललाय असं हिचा समज आहे आपला भाचा चाललाय म्हणून आणि त्यावेळेला तिने असं म्हटलंय की हा रणसंग्राम हा मला राजमाता व्हायचा म्हणून नाही हा रणसंग्राम राज्य मिळवण्यासाठी नाही तर एका कुलवधूचा अपमान झालेला आहे त्याला उत्तर देणं आहे बघा स्त्री सन्मान काय असतो म्हणून मला कोणतीच मोठेपण सांगावंच वाटलं की ती पेटून उठली आहे क्षात्राणी आहे तिचं वर्णन क्षात्राणी असंच आहे ती प्रत्यक्ष युद्धावर कुठेही गेलेली नाही पण आपल्या क्षत्रिय मुलांना तिने सतत प्रज्वलित ठेवलंय ती म्हणते माझी कूस ही उत्तम आहे असं वाटण्यासाठी भीम आणि अर्जुना अरे ज्यांच्या समोर शत्रू चळचळ काळ सुद्धा कापतो ते तुम्ही दरबारात असताना तुमच्या पत्नी समोर तुम्ही असे स्तब्ध उभेच कसा नाही बसलेच कसा त्या दुःशासनाचे हात तोडून टाक ज्या दुर्योधनाने त्याची मांडी दाखवली ती मांडी फोडून टाक बघा आई काय सांगतेय कशासाठी अरे आपल्या कुलवधूची अब्रू त्यांनी लुटलेली आहे तुला काहीच वाटत नाही 5 वळूंची गाय
असा शब्द प्रयोग केलाय. कुठे तुझ्या मनावर ओरखडा नाही येत आहे असा प्रश्न तिने विचारलाय. अर्जुना, अरे कशाला हे युद्ध व्हायलाच पाहिजे. तिचे मोकळे केस, वृक्ष झालेले केस दुःशासनाचं रक्त मागतायत. एक स्त्री हे बोलू शकते, क्षत्रिय असलेली स्त्री एक बोलू शकते, ह्याच आपल्याला वेगळे पण वाटतं. ही कशी मूस आहे, ही कसं घडवलं हिला, ते घडवणारे कोण. आणि म्हणून ती कृष्णाला सांगते, कृष्णा अरे अजिबात जाऊ नकोस, माझ्या मुलांना निरोप आधी दे आणि हे युद्ध झालाच पाहिजे असा प्रयत्न कर. युद्ध टाळायचं नाही. सगळ्या दुष्कृत्य करणाऱ्या सगळ्या त्या कौरवांचा नाशच झाला पाहिजे. त्यांच्याही स्त्रिया, म्हणजे त्याही स्त्रियाच आहेत, पण तरीही त्यांच्याही स्त्रिया अशाच धाय मोकलून केस मोकळे सोडून रडलेल्या मला बघायच्या आहेत. हा आसुरी आनंद नाही आहे, याच्या मागची भावना वेगळी आहे. की तुम्ही कुलवधूचा अपमान करूच कसं शकता, ती कुलवधू हे विसरूच कसं शकता. कौरव आणि पांडव वेगळे आहेत का. तुमच्या वागण्यातून तुम्ही अशी दरी निर्माण केली आहे. आणि ह्याही पेक्षा म्हणजे हे सगळं झालं आणि तिने त्याला विचारले कृष्णाला की तुझ्या भगिनीची विटंबना तू क्षमाशील नजरेने पाहणारस का पांडवांना युद्धाला प्रवृत्त करणार आहेस आणि कौरवांना सांगणार आहेस की आता हे युद्ध अटळ आहे. हे ती कृष्णाला म्हणते. आणि कृष्ण तिथून आल्यानंतर शिष्टाई करून धावत ती आली आहे पुढे आणि कृष्णाला येते धावत आली म्हणजे लगबगीने आली की काय निरोप आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता तुझ्या मनासारखंच होणार आहे, त्यावेळेला तिला बरं वाटलं. तुझ्याच मनासारखं होणार आहे. युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला. आणि तिने असं म्हटलं, म्हणजे विदुराने पण धृतराष्ट्राला आणि गांधारीला सांगितलेलं आहे की आता तुम्हाला सन्मान मिळेल असं नाही, कारण तुम्ही पराभूत झालेले आहात. सगळी मुलं गेलेली आहेत. पांडव तसं करणार नाही हे माहीत असलं तरीही सन्मानाने जगायचं असेल तर आता आपण वनात गेलं पाहिजे. आपण, तुम्ही जा नाही म्हणाला, आपण वनात गेलं पाहिजे. विदुर म्हणतोय की प्रत्येक वेळेला धृतराष्ट्राच्या जवळ मी आहे, दासीपुत्र आहे आणि तरीही इतका सुसंस्कृत आहे आणि त्यामुळे तो आपल्या भावाबरोबर राहतोय. धृतराष्ट्र तो म्हणतो की आपल्याला आता वनात जायचं. कुंती विचार करते की हा राजवैभव बघून का सेवा करायला जाऊ. कुंती विचार करते की आता राज्य मिळालं आहे, हे राजवैभव बघू का सेवा करायला जाऊ. अर्थातच ती म्हणते की मी कुरु वंशाची सून आहे, मी कुरु वंशातली सून आहे, इतकं सगळं घडूनही आपल्या कुलाबद्दलचा अभिमान. एक स्त्री घर कसं सांभाळते, एक स्त्री कुटुंब कसं उभं करते, याचं उत्तम उदाहरण आहे. आणि त्यामुळे ती म्हणते की आता मी वनात जाणार आहे, कारण धृतराष्ट्र आणि गांधारी हे माझे मोठे धीरणी जाऊ आहेत, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांसारखे आहेत, त्यांची सेवा मला केलीच पाहिजे. हे सोपं नाही, हे सोपं नाही. ज्यांनी एवढी सगळी संकट आपल्यावरती आणली आहेत, अनेक प्रकारे आपल्याला आपल्या मुलांना मारण्याचे प्रयत्न केलेले आहेत, त्यांची सेवा करायला जायचं. कशासाठी? कुलपरंपरा म्हणून. कुलपरंपरा म्हणून. मग कुंती वेगळी नाही का? महाराणी आहे का? नाही. राजमाता म्हणून काही सन्मान घेतलाय का? नाही, काहीच नाही.
तरीही ती कुंती म्हणते की मला वनात गेलं पाहिजे आणि या दोघांची सेवा केली पाहिजे. युधिष्ठिराला माते नको जाऊस, तुला तर म्हणाले काही अधिकार नाही मला थांबवण्याचा, या द्यूताला आणि एकूण सगळ्या संकटाला जबाबदार तू आहेस. ह्या सगळ्या गोष्टी केल्यास त्या तुझ्यामुळे घडलेल्या आहेत. तू म्हणजे त्यांनी बरीच दूषणं पण कुंतीला दिलेली आहेत. जेव्हा तिने कर्ण माझा मुलगा सांगितलं त्यावेळेला सुद्धा युधिष्ठिराने तिला दूषणं दिलेली आहेत. त्यावेळेला तिने सांगितलं तू तर हे सांगूच नकोस, तू मला थांबवूच नकोस, तुझी योग्यताच ती नाहीये. कारण तुला धर्म, तू कुठल्या तरी विचित्र कल्पनेमधला धर्म सांभाळतोयस, तुला तुझी कर्तव्य समजत नाही. धर्माच्या वेगळ्याच कल्पना, धर्म कार्पण्य असा शब्द प्रयोग आहे त्या तुझ्या मनात आहेत. आणि त्यामुळे तू तर काही बोलूच नकोस. जमलं त्या तुझ्या सगळ्या भावंडांना प्रेम दे, पुढे चांगलं राज्य. भीमाला आणि अर्जुनाला पण त्याने तसंच सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करताना एक कथा सांगावी असं वाटतंय संदर्भाची, म्हणून एक 2-3 मिनिटं आहेत अजून, तेवढीच सांगणार आहे. विदुला ही सौवीर राज्यातली राणी. विदुला ही म्हणजे मुलांवर संस्कार कसे करायचे असतात आणि मुलं कशी घडतात. मातृशक्ती मातृशक्ती असं शब्दप्रयोग आपण पुन्हा पुन्हा करतो. ती मातृशक्ती म्हणजे काय असतं याच्यासाठी ही कथा सांगावीशी वाटते, की जी कुंतीनं कृष्णाला सांगितलं की विदुलाच्या कथेची आठवण करून दे माझ्या मुलांना. ती कथा काय तर सौवीर राज्यामधली ही राणी आहे विदुला, आणि युद्धामध्ये तिचा मुलगा परत आला. संजय त्याचं नाव, संजय त्याचं नाव, विदुलाच्या मुलाचं नाव संजय. तो परत आला. तो म्हणला की आई अगं म्हणजे सिंधू राजाने त्याचा पराभव केलेला आहे. ती म्हणली पराभूत होऊन तू परत आलास? अरे माझी कूस, म्हणजे मला लाछन आहे तू परत येणं. ही युद्धात मरण आलं तरी चालेल, एकतर विजय नाहीतर मरण, पळून येणं मला मान्य नाही, आई सांगते. आणि त्यावेळेला संजय विचारतोय, संजय या शब्दाचा अर्थ ज्याचा कधी पराभव होत नाही, सतत जय होतो, तो संजय. ती म्हणते तुझ्या नावाला पण कलंक, मला पण कलंक, तू परत आलासच कसा? अगं म्हणे मी तुझा एकुलता एक मुलगा, तुला किती दुःख होईल. ती म्हणली त्यापेक्षा दुःख आत्ता झालंय, पराभूत होऊन आलेला तू पळून आलास याच्या इतकं मोठं दुःख नाही मला. परत युद्धावर जा, मेलास तर मी अभिमानाने सांगेन की तो माझा मुलगा आहे, जो प्राणपणाने लढला तो माझा मुलगा आहे. अशी उदाहरणं आपण आत्ता पण ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत, की त्या म्हणजे चापेकर बंधूंच्या आईने सुद्धा हे वाक्य म्हटलेलं आहे की माझी 3 मुलं फासावर गेली, चौथा असता तर तोही दिला असता हो देशाला. सोपं नाही. ही आमची परंपरा आहे, फक्त आठवायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे विदुलेनं त्या संजयाला पुन्हा पाठवलं. त्या विदुलेची आठवण करून दे असं कुंती सांगते आहे. युद्धात मेलात तरी चालेल, कारण मी क्षत्राणी आहे. आणि त्यामुळे विदुलेने हे सांगितलं की तू मेलास तरी चालेल, एकुलतास म्हणून काय झालं, पण तू क्षत्रिय आहेस आणि प्रजाहितासाठी मरण हे तुझ्यासाठी धर्म आहे. आणि त्यामुळे क्षात्र धर्माचं तू पालन कर. किती प्रभावी कथा आहे. आणि अशा कथा सांगत सांगतच तिने मुलांना वाढवलं. आत्ता प्रत्यक्ष कृष्णाला ती सांगते की ती कथा आहे, त्या कथेची पुन्हा आठवण करून द्या म्हणून. त्या कथेची पुन्हा आठवण करून द्या. मुचकुंद राजाने सुद्धा ज्यावेळेला त्याला म्हटलं की तुला मी हे राज्य, तो म्हटलं असं राज्य नको मला, मी माझ्या हिमतीवर मिळवीन, तुम्ही दिलेलं नको. हा क्षात्र धर्म आहे, हा क्षात्र धर्म आहे. कुठे लोटला कोणास ठाऊक. किती उदाहरण आहेत आपल्याकडे, किती तेजस्वी आहे. आता काही प्रत्यक्ष युद्धावर लढायला जायला पाहिजे असं नाही हो, पण आमच्या मनात असं ना
जाऊ दे, कुठे त्यांच्या भानगडीत पडायचं. होतं की नाही असं? आपण आपल्या मुलांना सांगतो, दुर्दैव खरंच की नको रे त्या भानगडीत पडून, आपली काय एवढी ताकद नाही. कधी मिळवायची आपण ताकद? एवढी आपला ताकद नाही, नको जाऊ. तू कुठे पोचणार आहे? ते गुंड आहे. हा, ते गुंड आहेत असं आपण सांगतो ना, नको जाऊ, नको बाबा, घरातच बस. कधी तो क्षात्र धर्म आणि कधी आपण बाहेर पडणार आणि कधी संघटित होणार? मग पाहतोय त्याचे परिणाम काय होत आहेत ते, आणि काय होणार आहे ते तर आणखीन भीषण आहे. आत्ता जागे झालो नाही तर, आत्ता आपण जागे झालो नाही तर किती भीषण परिणाम होणार आहे आपल्याला कळतंय, दिसतंय. हा, सगळे उजागिरीने पुढे जात आहेत, बोलतायत. आमच्या गावाचं नाव बदलणार आहे तुम्ही कोण पासून, आपल्याच इथे राहून वर्षानुवर्ष आमचं मीठ खाऊन आता म्हणतात आमच्या गावाचं नाव बदलणार आहे तुम्ही कोण. आम्ही ऐकतोय, आम्ही ऐकतोय, बरोबर आहे ना? कुठेतरी हे बदलायचं असेल तर आपल्यालाच विचार करावा लागेल आणि आपल्यापासूनच सुरुवात करावी लागेल. पांडू नव्हता, आहे ना, पांडू नव्हता, कुंतीनेच घडवलं. कुंतीलाच आपल्या सुनेची ती आग तिच्या मनामध्ये जी रात्रंदिवस होती ती कुंतीची होती. काय करू शकते स्त्री, काय घडवू शकते आणि ती किती कणखर असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणून मला कुंती आज सांगावीशी वाटली आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं तुम्हाला माहित होतं, फक्त ह्या दृष्टीने पण कुंतीचा एकदा विचार करूया असं मला वाटतं. तर माहीत असलेलीच माहिती पुन्हा एकदा आपण ऐकली आणि आज बंधुवर्ग पण म्हणजे शेवटपर्यंत थांबलेत.